अहो शारदा, अहो भाकर खाई नाही न्यायचं ना. अहो उमकीन चालचं, भाकर तर खावं लागतं ना. अहो बेगास तरी खा. हो म्हणा भाकर जाती नाही. अहो उमकीन चालचं, आपल्याकडनं औषध लावायला पैसा नाही. भाकर खायला तरी ताकद औषध. उठ उठ उठ, नको करू. कधी आपलं चालू व्हावं, कधी हे अवजार काढू गावानं, एकटं तरी हुसू करू, काम करू, भाकर करू. काही औषध पाणी जू तारू खर्च जू घर मारवानं कोण तिट एकटानं तर त्यापर्यंत करतो बाईस. पोऱ्या बाळ्यावर मोठा होय, पंख फुट्या उडी न गाया. शुभ हो गाव्यात आपलं नशीब. येऊन पण आपली गाया आपली नाही. खायची घास. कशाला बोलूनच येते, आपलं नशीब आपला समजा. नको म्हणा काय भाकर जाती नाही, म्हणा पाणी देऊ आपलं. अहो वाईट खा. नको म्हणा झोपूनच म्हणा. परमेश्वरा देखान तुला पाणी देते. हिला या आजारात ना तूच बरं कर देवा, काहीतरी चमत्कार कर देवा, चमत्कार कर. कोणी आहे का? कोण कोण आहे? कोण कोण आहे? अहो माझी गाडी बंद पडली आणि त्या आसपास कुठं गॅरेज असेल असं वाटत नाहीये. आजचे दिवस फक्त आसरा मिळेल का मला? मी उद्या उठलो माझ्या मार्गाने निघून जाईल. कोण आलीस? हवं एक नालतोच रत्नी रत्न राहूनच करीन कावा लागेल. अहो काय बोलताय, जरा मला तरी समजू द्या, मराठीत बोला. तसं नाही, तिला विचारलं म्हणजे एक माणूस आलाय रात्रीच्या अडचण पडल्या म्हणून त्याला विचारलं बाबा येऊन द्या का. ती काय नाही म्हणते, येऊन द्या बसू द्या. कोणत्या जातीचं तुम्ही? आम्ही घिसाडी आहे. होय का? बरं राहू शकतो का आजची रात्र? या की या, बस या या, मी इथे दिवा ठेवतो. तिथं अंधारात बघायला लागेल काय. काय घिसाड्याचं घर आहे. अहो घिसाडी काय आणि इतर जाती काय, माझ्या नजरेत सगळ्या समानच आहेत. अहो माणुसकी ही एकच जात ठेवायची आपण. मी काय म्हणतो साहेब, दमला असं माझ्याकडे एक भाकर आहे, अर्धे अर्धे खाता वाटून दोघं जण.
काय झालं साहेब, तुम्ही जे जेवता ते माझ्याकडे नाही मिळणार. आम्ही असंच जेवण जेवतो. अहो जेवायला काय देताय ते महत्वाचं नसतं हो दादा, जेवण देताय तेच लई झालं. अहो आजकाल कुठं बघायला भेटते असली माणुसकी. या जेवणाकडे एकटक बघण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जेवण मला सकाळ केलेलं दिसतंय. आता बनवलं नाही का जेवण तुम्ही? त्याचं कसं आहे साहेब, गेली 2-3 वर्ष माझी बायको झोपूनच असते. मग ती काम करणं, स्वयंपाक करणं सगळं मला करावं लागतं. झोपूनच असते म्हणजे? तिला काय आजार आहे काय बी समजेना, आणि दवाखान्यात जायची आमची परिस्थिती नाही. आमच्या अडचणी काही संपणार नाहीत. तुमच्याबद्दल काय बोला साहेब. घ्या जेवता जेवता बोलूया. माझं नाव मल्हारी, मी पालीमध्ये राहतो. असं नाही. तुमची हरकत नसेल तर एक बोलू का तुम्हाला? बोला की. सातारच्या शेजारी ओरे म्हणून एक गाव आहे, तिथे एक हॉस्पिटल आहे, आधार हॉस्पिटल. तिथे माझा मित्र कामाला आहे, डॉक्टर मार्तंड म्हणून. तुम्ही एकदा त्यांच्याशी भेटलात तर बरं होईल. आणि माझं नाव सांगितलं तरी तुमचा उपचार मोफतमध्ये करून देईल. काय म्हणला फुकट? हो, तुमच्यासारख्या गरिबांकडनं एक उपाय देऊ येणार नाही. तुमचे उपचार अगदी मोफतमध्ये होईल तिथं. उद्याच घेऊन जातो तिला. असं पण झालं 2-3 वर्ष ती झोपूनच असते. अहो दादा, तुमच्या गरिबीवर आणि या मावशींच्या आजारावर माझं लक्ष आलंय. आता तुमचं व्यवस्थितच होणार, काही काळजी करू नका तुम्ही. रात्री तुम्ही मदत केली नसती तर काय झालं असतं कोणाच ठाऊक. खरोखर तुमचे आभार. हा, आभार तर देवाचे मानले पाहिजेत. आमचे कसले आभार मानताय? तुम्ही जर आला नसता तर आम्हाला दवाखान्याचं कसं समजलं असतं? एक कार्ड घ्या, याच्यावर दवाखान्याचा पत्ता आहे आणि डॉक्टरांचं नाव मार्तंड आहे. लई उपकार झाले बाबा तुमचं. बरं, नाव काय आपलं? माझं नाव गणपत सावंत. लई चला. लई उपकार झाले, लई उपकार झाले. अहो शारदे, तू ह्याच बेस तू डॉक्टरांना जुईन आहोत. होय भाऊ, डॉक्टर मार्तन कुठे भेटते? डॉक्टर येऊ का मी? अरे या गणपतराव या. डॉक्टर मार्तन तुम्हीच का? हो या बसा. डॉक्टर साहेब, तुम्हाला माझं नाव कसं माहित? हो, मल्हारी माझा मित्रच आहे, त्यानं सर्व काय सांगितलं तुमच्याबद्दल. पेशंटला घेऊन या, आपण तपासणी करून घेऊया. मी घेऊन येतो तिला. बस.
टेस्ट करावं लागतील आपल्याला. नक्की आजार काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे ना. टेस्ट केल्यावरच समजेल आपल्याला नक्की काय झालंय ते. होय होय होय. डॉक्टर साहेब ही बरी तर होईल ना? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? होय होय होय. हा, मग माझ्यावर विश्वास म्हणजे देवावर विश्वास. म्हणजे आम्ही नाही समजलो. समजेल हळूहळू. या तुम्ही. रिपोर्ट आहेत व्यवस्थित सगळे, काही काळजी करण्याचं कारण नाहीये. पण आपल्याला छोटस ऑपरेशन करावं लागेल. नक्की मला काय झालंय? काय नाही, छोटस कॅन्सर आहे, पण होईल व्यवस्थित. चुकलं डॉक्टर. कॅन्सर केस व्हाया. काय घाबरू नको. कृपाचा आपला तो खंडराय आणि कृपाचं आई याला म्हणे पण कृपाचं काय बेवडून यायचे परमेश्वर कर संती नुसतं आता मुंबई द्यावं काम आपलं आत्म्याचं. घाबरू नको, भिवू नको. जे अडचण आपलं पुरावे जातं म्हणून सामोरे जाऊन आपलं आत्म्याचं. त्यानंतर जे वसन परमेश्वर जे करसन आपलं सण ते आपण सण करून आपलं आत्म्याचं. देवसारखं मनुष्य डॉक्टर पण भेटे आपल्याला. फुकट काही वय आपल्याला काम करावं. फुकट करीनं तेच करतो तो सगळं. कोण करणार तो आजकाल प्रेम केलं चहा पाचतो नाही. आपलं एवढं मोठं ऑपरेशन फुकट करीनं द्यावं लागेच. भिवू नको, धैर्य नको, घाबरू नको कशानं. देवानं कृपेतीन सर्व भरोसन आहे. याला म्हणा कृपेतीन, खंडोबानं कृपेतीन सर्व भरोसन. धैर्य में फक्त घाबरू नको. हां, उपरती तुझ्या हां. बघा गणपतराव, झालं का नाही व्यवस्थित ऑपरेशन? खूपच तुम्ही काळजी करताय. डॉक्टर साहेब, गेल्या आजारातले बरे करून तुम्ही आमचे फार उपकार केले. बघा, ते मल्हारी तुमचे फार जवळचे मित्र आहेत का? जवळचं म्हणजे आम्ही एकाच गावात राहिला आहे, पालीला. पालीत कुठं? पालीत येऊन लहान मुलाला जरी विचारलं ना, बंड्याने बसलेलं खोबरं कोणाला आवडतो, तर कोणी सांगेल बघा. शारदे, काय काय झालं? आता कसली चिंता करतेस? मी विचार करते, रात्री जो माणूस आलेला ते देव माणूसच होता. त्यांच्यामुळेच मी बरी झाली. होय होय हो, खरं बोलते ती. पण ही गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली. ती आली कोणती? ते आपल्या घरी माणूस आलेला आणि तो डॉक्टर, दोघं पण एकसारखे दिसत होते. मला कुठला एवढा कोण कोणागत आणि कोण कोणागत दिसतोय. तू कधी एकदाची बरी होत्या एवढंच माझं लक्ष होतं. आपण एकदा पाण्याला जाऊन येता का? कशाला? तर देव माणसाचे आपण आभार मानू. जाऊया जाऊया, नक्कीच जाऊया. आता तुला कुठं बरं वाटतंय, 4-8 दिवस आराम कर. आपण पुढच्या आठवड्यात नक्की जाऊया.
नाही आपण उद्या जाऊया, काय पण करूया पण उद्या जाऊया आपण. बरं तू म्हणते ना तर जाऊया उद्या. तू आत्ता आराम कर. चला उतरा, पाणी आले. चला पालीत तर आलोय, विचारूया कोणाला तरी त्या माणसाबद्दल. चल विचारूया. होय ताई, इथं मल्हारी कुठं राहते तो? मल्हारी इथं कोण नाही राहत. मग ते डॉक्टर मार्तंड कुठं राहतात? नाही, त्या नावाचं कोण डॉक्टर नाही इथं. ते डॉक्टर भंडाऱ्याचं काहीतरी बोलत होता ना. बरं मग एवढं सांगा, त्या भंडाऱ्यात भरलेलं खोबरं कुणाला आवडतं? ते का, ते तर माझ्या राजाला. चल आता राजा कोण आहे ते विचारूया. अहो, त्या देवाच्या मूर्तीकडे नीट बघावं जरा. गरगरल्यागत वाटतं, जरा कुठं तरी बसू जरा. बरं बरं असं होतंय व्हय. चल तिकडं जातो एका साईडला. चला दर्शन तर झालं चांगलं, आता त्या माणसाला हुडकूया. तुमच्या लक्षात कसं काही येईल? कशाचं? ते दोघं जण मला देवातच दिसले. अरे हां, आत्ता कुठं थोडं थोडं माझ्या लक्षात यायला लागलंय की ते मल्हारी आणि डॉक्टर मार्तंड दुसरं तिसरं कोणी नसून ते साक्षात खंडोबारायाच आपल्या मदतीला धावून आलेत. हेच तरी सांगत होते ना तुम्हाला मी, खंडोबारायाच आपल्या घरी आले. होय होय होय. खंडोबाराया, तुला आमची गरिबी आणि हिचा आजार पण बघवलं नाही रे. तू साक्षात दर्शन दिलंस आम्हाला. अरे एवढंच नव्हे, तू आमची शिळी भाकर सुद्धा खाल्लीस रे देवा. देवा तू धन्य, धन्य आहे देवा. देवा तू धन्य आहे. देव मल्हारी